हॅलो, स्वागत आहे माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. तर आज मी परत एकदा खूप दिवसांनी तुमच्यासाठी गोड रेसिपी घेऊन आलेले आहे, ते म्हणजे लापशी. तर मी इकडं ड्रायफ्रूट, बारीक खोबरं, गावरान तूप घेतलेलं आहे, 1 वाटी लापशी घेतलेली. तर इकडं कढई गरम करण्यासाठी ठेवलेली, त्याच्यामध्ये काजू बदाम आपण भाजून घेणार आहे तुपामध्ये. तर हे बघू शकता, थोडंसं लालसर रंगावर भाजून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ओलं खोबरं आपण चिरून घेतलेलं आहे ते भाजून घ्यायचं आहे. सगळे जिन्नस भाजून घेतले की एका साईडला काढून मग लापशी भाजून घ्यायची आपण 1 वाटी घेतलेली. ते अशा पद्धतीने ड्रायफ्रूट आणि खोबरं भाजून घेतलेलं आहे, बघू शकता. आणि आता इकडं लापशी भाजत आहे तुपामध्ये. तर आपण हे तूप घरी बनवलेलं आहे, त्या तुपामध्ये मी लापशी बनवत आहे. तर कोणाकोणाला लापशी आवडते नक्की कमेंट करून सांगा. तर अशा पद्धतीने लाल खमंग लाल रंगावर भाजून घ्यायची लापशी. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे. गरम पाणी ह्याच्यासाठी टाकायचं की मऊ लुसलुशीत लापशी शिजते, म्हणजे लापशीचा रवा शिजतो. बघू शकता आपल्या लापशीचा रवा शिजून झालेला आहे. तर त्याच्यामध्ये आपण 1 वाटी रवा घेतला आहे, तर 1 वाटी गूळ घ्यायचा आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने गोडाचं प्रमाण घेऊ शकता. मला कमी गोड लागणार होतं म्हणून मी तेवढं घेतलं. खूप गोड पण नाही आवडत, त्याच्यामुळे मी 1 वाटी गूळ घेतला होता. तर आता गूळ टाकून हे मेल्ट करून घ्यायचे पूर्ण झाकण ठेवून. अर्ध पाण्यामध्ये आणि अर्ध गुळामध्येच लापशी छान शिजते आणि मोकळी होते. तर ह्याच्यामध्ये आपण थोडंसं दूध पण टाकणार आहे अजून मोकळी होण्यासाठी. ते बघू शकता, इथं दूध टाकून घेतलेलं आहे आता. आणि 1 मिनटं झाकण ठेवून ह्याची वाफ काढून घेणार आहे. आणि आपण जे ड्रायफ्रूट आणि खोबरं वगैरे भाजून घेतलेलं ते सगळं ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता, इकडं मिक्स करून घेतलेलं आहे. आणि हे चांगलं मिक्स करून झालं की एक झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची. त्याच्यानंतर आपली लापशी रेडी झाली. मला तर खूप आवडते आणि माझ्या घरात पण सगळ्यांनाच लापशी आवडते. तुम्हाला आवडते का नक्की कमेंट करून सांगा. आणि आपला लापशीचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. अशा पद्धतीने तुम्ही एकदा लापशी करून बघा, खूप मस्त होते. मी तर प्रत्येक टायमिंगला अशीच करत असते. तर आता ही आपली लापशी रेडी झालेली आहे. वरती मी